आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या बालमित्रांनो, नमस्कार. मी स्नेहल लखनवान खडे, वर्ग 3. आज 14 एप्रिल केवळ एक तारीख नाही, तर हा एक विचार आहे, एक उत्सव आहे आणि हा एक संकल्प आहे. आज आपण आपल्या शाळेत ज्या महामानवाची जयंती साजरी करीत आहोत ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मनापासून मानवंदना अर्पण करते आणि माझ्या 2 शब्दाला सुरुवात करते. आज आपण पाहतो की आपले ताई दादा मोबाईल मध्ये किंवा चुकीच्या कामामध्ये वेळ वाया घालवतात. ते रस्त्यावरून जाताना नीट वागत नाहीत. बाबासाहेब सुद्धा आपल्यासारखे एका साध्या शाळेत शिकले. त्यांच्याकडे पुस्तक घ्यायला पैसे नसायची, पण त्यांच्याकडे जिद्द होती. ते तासंतास अभ्यास करायचे. आज आपल्याला आपल्या शाळेत सर्व सोयी आहेत, मग आपण अभ्यासाचा योग्य रस्ता का धरू नये? आपणही मोठे व्हावे, खूप शिकावे, हीच बाबासाहेबांची खरी इच्छा होती. मुलींनो, आज आपण शाळेत येतो, खेळतो, केवळ बाबासाहेबांमुळे शक्य झालं आहे. बाबासाहेबांनी केवळ एका जातीसाठी काम केले नाही, तर त्यांनी सर्व समाजासाठी कायदे केले. त्यांनी कामाचे तास 8 केले, महिलांना सुट्ट्या दिल्या आणि गरिबांना मतदानाचा अधिकार दिला. आपल्याला संविधान दिले, ते कसे जगावे हे शिकवले. माझ्या मित्रमैत्रिणींनो, बाबासाहेबांची जयंती म्हणजे केवळ डीजे लावून नाचण्याची नव्हे, घोषणा देण्याची नव्हे, तर त्यांच्यासारखे शिस्तप्रिय बनणे होय. शाळेचा रस्ता कधीच सोडता कामा नये. आई वडिलांचा मान राखावा आणि वाईट सवयीपासून लांब राहावे. वादळालाही लाजवेल असे त्यांचे महान कार्य आहे. वादळालाही लाजवेल असे त्यांचे महान कार्य आहे. कोट्यवधीच्या काळजात ज्यांचे ते हक्काचे राज्य आहे. कोट्यवधीच्या काळजात ज्यांचे ते हक्काचे राज्य आहे. अरे सूर्य सुद्धा थकला असेल, अरे सूर्य सुद्धा थकला असेल त्यांना पाहताना, कारण माझा भीमराव सूर्यापेक्षा प्रखर आहे. कारण माझा भीमराव सूर्यापेक्षा प्रखर आहे, सूर्यापेक्षा प्रखर आहे. जय भीम, जय हिंद, जय संविधान.